आपण बघतो आज केंद्रीय अर्थसंकल्पाबरोबर रेल्वे अर्थसंकल्प देखील सादर होणार आहोत। मुंबईच्या काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेण्यासाठी थेट जाऊया सीएसटीला आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याबरोबर आहे। देवेंद्र, आपण बघतोय की आज रेल्वे अर्थसंकल्प देखील सादर होणार आहे। काय अपेक्षा आहेत मुंबईकरांच्या? कारण की आपल्याला माहिती आहे की खरं तर मुंबईकरांसाठी रेल्वे किंवा अगदी लोकल सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। नक्कीच मृदुला, मुंबईची जीवनवाहिनी म्हणून जे आहे ते रेल्वेकडे पाहिलं जातं आणि रेल्वेचा जो याच अर्थसंकल्पामध्ये रेल्वेची जे देखील तरतूद करण्यात आली आहे त्या संदर्भात लोकांच्या काय अपेक्षा आहेत हे सगळं आपण जाणून घेतो। माझ्यासोबत काही प्रवासी संघटना ज्या आहेत रेल्वेच्या त्यांचे प्रतिनिधी आहेत, थेट आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। मध्य रेल्वेच्या दृष्टीने बोलायचं झालं तर काय अपेक्षा आहे? मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वेकडून प्रवाशांच्या जास्त अपेक्षा नाहीत का मागील वर्षी जे अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणाबाजी केलेल्या आहेत, जे प्रोजेक्ट रखडलेले आहेत, MUTP 2च्या अंतर्गत जे प्रोजेक्ट रखडलेले आहेत त्याची लवकरात लवकर पूर्तता होण्याकरता जास्तीत जास्त या उपनगरीय रेल्वेकरता 10,000 करोड तरी एक्स्ट्रा या अर्थसंकल्पात द्यावी अशी आमच्या प्रवासी संघटनेतर्फे रेल्वेकडे मागणी आहे। तुम्ही काय अजूनपर्यंत म्हणजे रेल्वेची ही जीवनवाहिनी असताना लाखोंनी प्रवासी इथे प्रवास करत असताना अजूनही 15 डब्याच्या ज्या लोकल आहेत ते अजूनपर्यंत झालेल्या नाही आहेत। त्याच्यानंतर मूलभूत सुविधा आहेत की ज्या शासनाने मागच्या वर्षी सांगितलेलं बजेटमध्ये डिक्लेअर केलेलं होतं की तुम्हाला वायफाय सुविधा देणार, AC ट्रेन चालू करणार, शटल सेवा चालू करणार, पण ह्याच्यातली कुठलीही सेवा आत्तापर्यंत चालू झालेली नाही आहे। बरं, हार्बर ची जे संघटना आहे, हार्बरचे जे प्रवासी आहेत त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेऊया। काय हार्बरची तर परिस्थिती फार बिकट आहे। एक्झॅक्टली पाहायला गेलं तर सुरक्षेच्या बघितलं तर मागच्या जो आकडा आहे तो यावेळेस सुरक्षेच्या आकड्याच्या बाबतीत जे रेल्वे प्रवाशांचे जीव गेले आहेत ते फार मोठ्या संख्येने गेलेले आहेत आणि हार्बरची जी परिस्थिती अशी आहे, आता 12 डब्याचे पण लोकल नीट चालत नाही। आमची डिमांड आहे कमसे कम 15 डब्याचे चालवायचं आणि त्याचबरोबर ज्या सुखसुविधा म्हणजे बेसिक सुविधा आहेत रेल्वे प्रवाशांच्या त्या अजून तशा भेटलेल्या नाहीत आणि त्याचबरोबर आता तुम्ही बघितलं तर जे कळवा आणि एरोळली जे लिंक जे आहेत त्याची अजून कामाला सुरुवात झालेली नाही। नेरूळ उरणची लाईनची नाही आहे आणि एलिव्हेटेडची ट्रेनची जे माध्यमातून जे मागच्या वेळेची घोषणा केली आहे, तर मग सांगितलं की MUTP 2चे प्रकल्प रखडलेले आहेत, 3 आणि 4ची घोषणा होत आहेत आणि आताच माहिती पडलं की सुरक्षेच्या बाबतीत प्रभूसाहेब आता 1.28 लाख करोड रुपयाचं यावेळेस हे करणार आहे, पण ती फार वेळ निघून गेली। कारण आता मागच्या तुम्ही काही घटना बघितल्या असतील तर रेल्वे प्रवाशाचे दररोज 14 ते 15 जीव जात आहेत, याला जबाबदार कोण? प्रवासी म्हणून काय अपेक्षा आहे? प्रवासी म्हणून पहिलं म्हणजे सुरेश प्रभूंचं मी अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत। त्याला वेळ लागत असेल पण सुरक्षेच्या बाबतीत काहीच ते सुविधाकडे लक्ष दिलेलं नाही आहे। आणखीन प्रवासींची जी काय गर्दी होती ती त्या मानाने मागच्याच्या याच्या मानाने कमी झालेली आहे। म्हणजे प्रवाशांच्यासाठी चांगली सुविधा आहे, योग्य आहे। निश्चित मृदुला, आपण पाहतो की प्रत्येक जण जो आहे तो इथे वेगवेगळ्या अपेक्षा जो आहे या अर्थसंकल्पातून अपेक्षा ठेवतो। खास करून रेल्वे विषयक जे आहे ते आणखी बऱ्याचशा गोष्टीची अपेक्षा जी आहे हे सगळे लोक करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। मृदुला, धन्यवाद देवेंद्र ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।